हे पहा, मस्त चटपटीत हेल्दी सुपरफूड जवसाची चटणी तयार झालेली आहे। चवीला एक नंबर लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। जवस, तीळ, कढीपत्ता, खोबरे, शेंगदाणे आपल्या शरीराला किती चांगले आहे हे सर्वांनाच माहिती आहे। रोज यांचे सेवन आपल्या आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करायला पाहिजे। याआधी आपण कढीपत्त्याची चटणी पाहिली होती। आज आपण सुपरफूड असणाऱ्या जवसाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। जवसाला मराठीमध्ये अळशी, हिंदीमध्ये अलसी आणि इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड असेही म्हणतात। त्याआधी जवस का, कधी आणि कसे खावे हे जाणून घेऊया। जवस हे अनेक समस्या आणि आजारांवर गुणकारी आहे। जवस हे बीपी कंट्रोल करण्यासाठी तसेच डायबिटीज पेशंटसाठी अतिशय लाभदायक आहे। यामुळे कोलेस्ट्रॉल संतुलित राहते। शिवाय जवस हा शाकाहारी लोकांसाठी ओमेगा 3चा उत्तम स्रोत आहे, जो नॉर्मली माशांमधून देखील मिळतो। यामध्ये असलेल्या प्रोटीन्समुळे आपले पोट भरलेले राहते, वरच्यावर भूक लागत नाही। त्यामुळे हे वेट लॉससाठी पण उपयुक्त आहे। जवस हे फायबरयुक्त असल्यामुळे पचनासाठी देखील उत्तम आहे। यामुळे सांधेदुखी पण कमी होते आणि चेहऱ्यावरचे रिंकल देखील कमी होतात। चला तर पाहूया अशा बहुगुणी जवसाची चटणी कशी करायची ती। जवस हे भाजूनच खाल्ले पाहिजे। हे कच्चे कधीही खाऊ नये, ते स्लो पॉयझनचे काम करते। त्यामुळे जवसाला भाजून त्याची पूड करून किंवा चटणी बनवून त्याचे सेवन करायला हवे। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात याचे सेवन जरूर करावे, तसेच उन्हाळ्यात कमी करावे, कारण जवस शरीरासाठी उष्ण असते। जवसामुळे पित्त देखील वाढू शकते, त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी याचे मर्यादित सेवन करावे। गरोदर स्त्रियांनी याचे सेवन करू नये, मात्र बाळंतिणींनी जरूर करावे। जवस तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळतील, तसेच ऑनलाईन पण मिळतात। ही चटणी खाताना थोडे कच्चे तेल किंवा तूप टाकून खावे, त्यामुळे ही चटणी पचायला हलकी होते। तुम्ही या प्रकारे चटणी नक्की करून पहा। जवसाचा आपल्या आहारात जरूर समावेश करा। चटणीची रेसिपी आणि माहिती कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।